दंग झाल्यानंतर त्याला ज्या वेळेला ही अवस्था त्याला वारंवार प्राप्त होती दंग होण्याची, म्हणजेच स्वतःला हरवण्याची. ज्या वेळेला आपण स्वतःला हरवतो त्यावेळेला तो म्हणजेच परमात्मा किंवा आपलं उपास्य दैवत हे आपल्या जवळ आलेलं असतं. हीच ती भेटायचा क्षण असतो. आणि हा क्षण किती वेळ राहू शकतो तर याचं गणित हे नेमकं आपल्या साधनेवर अवलंबून आहे की साधनेचा काळ जेवढा दीर्घ तेवढी भेटीची वेळ अधिक, आणि साधनेचा काळ जेवढा कमी तेवढी भेटीची शक्यता कमी. या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत की साधना जर अधिक असेल तर भेटीची वेळ वाढते, आणि साधना जर कमी केली तर भेटीची शक्यताच मावळते. या गोष्टी आपण लक्षात घेऊन या साधनेकडं पाहिलं पाहिजे. आणि सातत्याने बरी साधना अशी की तुम्हाला तुमच्या नित्याच्या कुठल्याही गोष्टीच्या आड येत नाही, कुठल्याच गोष्टीच्या आड येत नाही. फक्त काय की हे नाम एकदा आपल्या मनामध्ये पक्का आपण रुजवलं की रुजवल्यानंतर आपल्याला जीभ सुद्धा हलवायचं काम पडत नाही. आपल्याला जीभ सुद्धा हलवायचं काम पडत नाही. ह्या नामाचा उच्चार सतत चालू राहतो. आणि या नाम साधनेतनं चोखामेळांना काय मिळालं हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या वेळेला त्यांचा देह पडला, देह पडल्यानंतर तिथं हजारो लोक त्या अपघातामध्ये गेलेली होती. पण अशामधनं चोखामेळांना नेमकं शोधायचं कसं की त्यांचे अवयव कुठले, त्यांचे अस्थि कुठले. तर त्यावेळेला असं सांगण्यात आलं की तिथं पडलेली हाडं उचला आणि कानाला लावा. ज्या हाडामधनं विठ्ठल विठ्ठल नाद ऐकायला येईल ते हाड चोखामेळांचं. म्हणजे नामसाधना माणसाच्या इथपर्यंत अंगामध्ये भिनली पाहिजे, आणि ती भिनण्याकरता बाकी घरदार सोडणे, कामधंदा सोडणे आणि सगळं सोडून रानावनात जंगलात जाणे, कंदमुळं खाणे या कुठल्याही गोष्टीची